सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक वेळेस आम्ही एका तज्ञ डॉक्टरांची आपल्याला माहिती देत असतो, पण आज विशेष करून आपण अशा रुग्णालयामध्ये आलेलो आहे की जे वर्टिगो क्लिक या नावाने चालतं। मित्र हो, आज दिवसेंदिवस आपल्या मानसिक ताणमुळे किंवा वेगळ्या गाडीमुळे म्हणा कशामुळे आपल्याला चक्करचा खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो। अशातच ही चक्करलाच वर्टिगो असे म्हणतात। यासाठी आपल्या सोबत आहे ज्येष्ठ सिनियर कान नाक घसा तज्ञ आहे। तर यासाठी आपण वर्टिगो बद्दल आपण जाणून घेऊया। डॉक्टर रमेश रोहिवाल जे खूप सिनियर आहेत, यांनी आतापर्यंत जवळपास हजारो रुग्णांना बरे केलेले आहे आणि आज त्यांचं वर्टिगोवरच काम आहे। नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार। आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। सर, आज दिवसेंदिवस तुम्ही कान नाक घसा तज्ञ आहात, आपण खूप मोठे आतापर्यंत रुग्णांना बरं केलं आहे, परंतु आज दिवसेंदिवस वर्टिगो या नावाने जे चक्कर म्हणतो आपण त्या नावाने रुग्ण आज खूप अद्भुत झालेले आहे आणि त्रास पण सहन करत आहेत। यांना योग्य माहिती मिळत नसल्यामुळे वर्टिगो याचं सविस्तर माहिती द्या। चक्कर येणे हे खूप सामान्य लक्षण आहे। डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांपैकी डोकेदुखी यानंतर चक्कर येणे या तक्रारीसाठी जास्तीत जास्त रुग्ण डॉक्टरांची व्हिजिट करतात। चक्कर येण्याची अनेक कारणं आहेत, परंतु कानाच्या आतल्या बाजूला जे छोटे छोटे पार्ट आहेत किंवा अवयव आहे, कानाचा भाग आहे तो, त्याच्यामध्ये चक्कर येण्याची 60-70% कारणं दडलेली आहेत आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं। आपला तोल कसा सांभाळलं, आपण उभे राहतो त्यावेळेला एकाच वेळेला डोळ्याकडून जाणारे सिग्नल, कानाच्या आतल्या बाजूला हा जो लॅबरिन्थ म्हणून भाग आहे त्या लॅबरिन्थ कडून जाणारे सिग्नल आणि छोटे मोठे सांधे स्नायू याच्याकडून जाणारे सिग्नल मेंदूमध्ये याचं पृथक्करण करून मेंदू आपल्या डोक्याची पोझिशन ठरवतो, त्याच्यानंतर मान, खांदा, छाती, हात, पाय, पोट अशी पोझिशन करते आणि आपण नेहमी सरळ उभे राहतो, ज्याला मराठीत आपण कोळंब्यात उभे राहतो। कानाच्या आतल्या बाजूला जसं हा बाह्यकर्ण आहे, कानाचा हा इथे पडदा आहे आणि पडद्याच्या आतला भाग मध्यकर्ण आहे आणि हा अंतरकर्ण नावाचा भाग आहे। अंतरकर्णामध्ये हे गोल जे दिसत आहे हे कॉक्लिया, हे ऐकू येण्याचं काम करतं आणि 1, 2, 3 हे जे आहेत लॅब्रिन्थ अँड कॅनॉल हे तोल सांभाळण्याचं काम करणारा सगळ्यात मोठा आपल्या शरीरातला अवयव आहे। उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे लॅब्रिन्थ अँड कॅनॉल्स, 2 लॅटरल कॅनॉल एकत्र काम करतात। उजवीकडचा पुढचा, डावीकडचा मागचा, डावीकडचा पुढचा, उजवीकडचा मागचा असे त्याच्या जोड्या असतात। एकाच वेळेला या लॅब्रिन्थच्या संवेदना मेंदूकडे जातात आणि आपल्याला कुठल्या बाजूला आपण मान वळवली याचे ज्ञान होते। डोळे उघडे असले बंद असले तरी त्याने काही फरक पडत नाही। डोक्याची अशी हालचाल झाली की आपल्याला त्याचं ज्ञान मेंदूकडे त्याच्या संवेदना जातात, कारण हे लॅब्रिन्थ अँड कॅनॉल एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्याच्यामधला एंडोलिफ नावाचा जो पदार्थ आहे तो असा घुसळला जातो आणि मेंदूकडे तो संवेदना पाठवतो। किंवा आपण लिफ्ट मध्ये जातो, डोळे बंद केले तर आपल्याला कळतं लिफ्ट वर जाते की खाली जाते, ते कुठून कळतं तर त्याच्यासाठी लॅब्रिन्थ मध्ये वरती युट्रिकल आणि खाली सॅक्यूल असे 2 वेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात। हे इतकं अद्भुत परफेक्ट मेकॅनिझम आहे। व्हर्टिकल मोशनसाठी एक सेन्सर आहे, सर्क्युलर मोशनसाठी एक सेन्सर आहे आणि त्याला सपोर्टिंग सिस्टीम्स आहेत। चक्कर येण्याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे युट्रिकल मध्ये जो तोल सांभाळण्याचं काम करतो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा या प्लेन मध्ये, तर तिथे ऑटोकोनिया नावाचे पार्टिकल असतात आणि ते पार्टिकल्स तिथून स्लिप होतात। ते स्लिप झाले की अशा प्रकारे ते कुठल्या तरी लॅब्रिन्थ अँड कॅनॉल मध्ये जाऊन बसले की ते चिकटले जातात आणि चिकटले की चक्कर येण्याचा त्रास होतो। म्हणून बऱ्याच वेळा आम्ही जे रुग्ण पाहतो की उजव्या कुशीवर जास्त चक्कर येते किंवा डाव्या कुशीवर जास्त चक्कर येते, पुढे वाकलं तर चक्कर येते आणि मान अशी वर केली,
काही शेल्फ मधून काढण्यासाठी सामान किंवा असं, तर त्यावेळेला चक्कर येते. पर्टिक्युलर पोझिशन मध्ये चक्कर येणे या आजाराचं नाव आहे बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो. आणि चक्कर येण्याचा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळणारा हा आजार आहे. याच्यामध्ये माझ्या व्हर्टिगो क्लिनिक मध्ये जी अनेक लेटेस्ट उपकरणं आहेत, इलेक्ट्रो कॉक्लिओग्राफी आहे, व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी आहे, व्हिडिओ हेड इम्पल्स टेस्ट आहे, अशा वेगळ्या प्रकारचे आपल्याकडं सर्व प्रकारची उपकरणं आहेत. व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी याद्वारे आपण चेक करून ॲक्युरेटली कुठल्या बाजूचा लॅब्रिन्थाइन कॅनॉल काम करत नाहीये किंवा कुठल्या बाजूच्या लॅब्रिन्थाइन कॅनॉल मध्ये हे ऑटोपोनिया पार्टिकल जाऊन अडकले आहेत ते आपण शोधून काढू शकतो. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मानेच्या डोक्याच्या हालचाली करून आपण रिपोझिशनिंग मॅन्युअल करतो, जेणेकरून रुग्णाला लगेचच आराम पडतो आणि चक्कर येण्याचं लगेचच बंद होतं. कुठल्याही प्रकारची गोळ्या औषध घेण्याची चक्करसाठी गरज राहत नाही. आजच्यासाठी बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो बद्दलची माहिती मी दिली आहे. आपण आणखीनही बाकीच्या चक्कर येण्याच्या कारणाविषयी नंतर माहिती घेऊ. धन्यवाद. सर, आमच्या दर्शकांना एक प्रश्न पडलेला आहे की चक्करचे प्रकार वेगवेगळे असतात. यामध्ये चक्कर पडणे, काही लोकांना चक्कर येताना उलटी होतात, या अशा रुग्णांमध्ये काय? लॅब्रिन्थाइन कारणांमुळे जी चक्कर येते त्याच्यामध्ये चक्कर आली की मळमळ उलटी ही होतच असते. परंतु पडणे सहसा कानाच्या प्रॉब्लेममुळे होत नाही. त्याच्यामध्ये काही वेळेला मेंदूमध्ये पण प्रॉब्लेम असतात किंवा कानाचे काही आजार आहेत ज्याला मिनियर्स डिसीज आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये एंडोलिम्फॅटिक हायड्रॉप्स नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये रुग्ण अचानक चक्कर येऊन पडतो. चक्कर येताना त्यावेळेला बरोबर मळमळ होणे, उलटी होणे किंवा थोडंसं इम्बॅलन्स होणे हे अतिशय कॉमन आहे. सर, व्हर्टिगो ज्या रुग्ण असतात, चक्कर येणारे, वेळीच जर उपचार नाही केला तर काय त्यांना धोका होऊ शकतो? आपल्याकडे आपण असं पाहतो की बऱ्याच वेळेला जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते चक्कर येऊन पडतात आणि पडल्यानंतर बहुतेक वेळेला त्यांचं खुब्याचं किंवा मांडीचं हाड फ्रॅक्चर होतं. त्यानंतर त्याला 1.5-2 महिने बिछाण्यावर पडून राहावं लागतं. यामुळे अनेक वेगळे आजार पण निर्माण होतात. या ज्येष्ठ नागरिकांचे जर आपण रेग्युलर चेकअप केला आणि आपण त्यांना जर मार्गदर्शन केलं तर अनेक प्रकारचे फॉल्स किंवा पडणे ज्येष्ठ नागरिकांमधून आपण टाळू शकतो. आणि यांना साध्या व्यायामाचे जे प्रकार आहेत ते कुणीही घरी करू शकतं. अशा प्रकारचे व्यायाम असतात जेणेकरून स्नायू आणि लॅब्रिन्थ ऍक्टिव्ह राहील आणि पडण्याचं प्रमाण कमी. खूपच छान सर, खूप चांगली माहिती आमच्या दर्शकांना आपण दिलेली आहे. दर्शकांना पण एकच विनंती आहे आणि एक आव्हान पण आहे, जर आपल्याला कोणत्याही प्रकारची चक्कर येत असेल तर प्रथम आपण कान नाक घसा डॉक्टरकडे संपर्क करून आपल्याला व्हर्टिगोचा तर आजार नाही ना हे जाणून घेणं गरजेचं आहे. याकरता आपण ज्येष्ठ जे सिनियर डॉक्टर्स आहे, खूप मानवय आहे, यांच्याकडे आपण एकदा संपर्क साधून आपल्या समस्या जाणून घेऊ शकता. धन्यवाद. आरोग्य जागृति. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है.
पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।